नमस्कार. आम्ही मानदेशी महिला सहकारी बँकेतून आलेलो आहोत. आज आपण इथे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण हा कार्यक्रम राबवणार आहोत. त्या कार्यक्रमात तुम्ही माहिती घेणार आहात कर्ज याविषयी. तर महिलांनो, तुम्हाला कर्ज म्हणजे काय हे माहीत आहे का? कर्ज म्हणजे आपल्याला गरजेच्या वेळी उपयोगात पडणारी गोष्ट आहे, जे आपण तात्पुरत्या काळासाठी वापरतो. ठराविक काळानंतर पैसे वापरल्याच्या मोबदल्यात व्याजासहित परत करतो. कर्जामुळे काय होते आणि परिस्थिती कशी सुधारते? उत्पादन देणाऱ्या कारणासाठी कर्ज घेतले तर रोजची कमाई चालू होते व कर्ज वेळेवर फेडले जाते व परिस्थिती सुधारते. कर्ज कुठे मिळते आणि कर्जाचे सुरक्षित मार्ग कुठले? कर्ज बँक, खाजगी सावकार यांच्याकडे मिळते, पण कर्जाचे सुरक्षित व असुरक्षित असे मार्ग आहेत. सुरक्षित मार्ग बँक, LIC, पोस्ट आणि असुरक्षित मार्ग खाजगी सावकार, नातेवाईक, मित्र इत्यादी आहेत. बँक कशासाठी कर्ज देते? बँकेकडूनच कर्ज का घ्यावे? बँक व्यवसायासाठी, शिक्षणासाठी, मुलीचे लग्न, आजारपण अशा विविध गोष्टींसाठी कर्ज देते. मी सांगितल्याप्रमाणे बँकेतील कर्ज सुरक्षित असते, म्हणजे सरकारी नियमानुसार असते. सावकाराकडील कर्जाला चक्रवाढ व्याज असते. बँकेचा व्याजदर कमी असतो. कर्जामुळे रोजची कमाई कशी चालू होऊ शकते? अरे वा, छान प्रश्न विचारलास. मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देऊन कर्जाचा वापर कसा करावा म्हणजे आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल याची माहिती देते. एका गावात एक गंगू राहत होती. तिने बँकेतून कर्ज काढून म्हैस विकत घेतली. दूध विक्रीचा धंदा करायला सुरुवात केली. दिवसाला 60 ते 70 रुपये मिळू लागले. ती 15 रुपये रोजप्रमाणे हप्त्यासाठी, 35 रुपये घरखर्चासाठी, 10 रुपये बचत करू लागली. तिच्याकडे 3 महिन्यात 900 रुपये जमा झाले. एका वर्षाचे 3600 रुपये जमा करून तिने अजून एक गाय विकत घेतली. गायीचे रोजचे 40 रुपये मिळू लागले. याप्रमाणे दुसऱ्या गायीसाठी येणारा खर्च फक्त 10 रुपये वाढ झाली. रोज 30 रुपये बचत होऊ लागली. 8 महिन्यात 7200 रुपये बचत झाली. एके दिवशी तिचा मोठा अपघात झाला. 8000 रुपये उपचारासाठी लागणार होते. तिच्या लगेच लक्षात आले की आपले 7200 रुपये बचत बँकेत जमा आहे. तिने पैसे काढण्यास सांगितले. 800 रुपये बँकेतून कर्ज काढले व बँकेने तिला लगेच कर्ज उपलब्ध करून दिले, कारण तिने पहिल्या कर्जाची परतफेड वेळेवर केली होती. अशा तऱ्हेने ती लवकर उपचार घेऊन बरी झाली व पुन्हा कामाला लागली. आता तिने ते काम करत कोंबडी पालन सुरू केले आहे. कर्ज घेतल्यानंतर ते फेडण्याची काही सोपी पद्धत आहे का, जेणेकरून रोज थोडे थोडे पैसे देऊ शकेल? कर्जाचे पैसे रोज बाजूला काढून ठेवल्यावर दुसऱ्याच कारणासाठी खर्च होतात. यासाठी काय करता येईल? छान, माझ्या अगदी मनातलं बोललीस बघ. पैसे गाडग्या मडक्यात ठेवण्यापेक्षा कर्जाचे पैसे आमच्या बँकेतील एक एजंट रोज तुमच्या घरी येईल व पैसे घेऊन तुमच्या खात्यात भरेल. ती बचत तुमच्या कर्जाचा हप्ता म्हणून घेतले जातील. त्यासाठी तुम्हाला तुमचे काम सोडून बँकेत येण्याची गरज पडणार नाही व हप्ते वेळेवर फेडले जातील. घेतलेल्या प्रत्येक रुपयावर व्याज द्यावे लागते. त्यामुळे कर्जाचा वापर काटकसरीने व योग्य करावा. म्हणजे कर्ज ज्या कारणासाठी घेतले त्याच कारणासाठी वापरले पाहिजे. कर्जाची परतफेड वेळेवर केल्यास आपली पत राहून आपल्याला परत लवकर कर्ज मिळते. असंच ना? मी आजपासूनच नियोजन करते. अरे वा, खूपच छान. लक्षात ठेवा, थेंबे थेंबे तळे साचे. यावरून आपण काय शिकलात? यावरून सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्ज म्हणजे काय, कोणत्या कारणासाठी कर्ज घ्यावे, कर्जाचे सुरक्षित मार्ग कोणते, कर्जाचा वापर कसा करावा, बँक कोणत्या कारणासाठी कर्ज देते, कर्ज परतफेडीचे नियोजन कसे करावे, हे यातून आमच्या लक्षात आले.